राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची शिक्षकाअभावी होत असलेली दुरवस्था सर्वत्र बघायला मिळत आहे। मात्र भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील जेवनाडा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही प्रतिकूल परिस्थितीतही नावारूपाला आलेली आहे। होय, आम्ही सांगतोय ते खरं आहे। या शाळेचे रूप पाहून तुम्हालाही वाटेल की ही शाळा खेडेगावातील नसून एखाद्या स्मार्ट सिटी मधील आहे। मात्र वास्तवात ही शाळा लाखणी तालुक्यातील जेवनाडा गावातील आहे। या शाळेतील सोयी सुविधा व उपक्रम हे मोठ्या नामवंत शाळांनाही मागे टाकणारे आहे। या शाळेतील बोलक्या भिंती, स्वच्छता व गुणवंत विद्यार्थी हे सर्व बघून ही शाळा जिल्हा परिषदेची आहे असा विश्वास बसणार नाही। मात्र हे खरं आहे। राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी मिळत नसल्याचे दृश्य आपण पाहतो। मात्र या खेडेगावातील शाळेत शहरी भागातील विद्यार्थी शिक्षण घ्यायला येत आहेत। पूर्वी गावातील विद्यार्थी शहरात सीबीएसई शाळेत जायचे, मात्र शाळेची वाढलेली गुणवत्ता बघून ते विद्यार्थी आता आपल्याच गावात शिक्षण घेत आहेत। शाळेत संगणकाची प्रयोगशाळा आहे, त्यात विद्यार्थी संगणक ज्ञान घेतात। शाळेत 7 वर्ग व 4 शिक्षक अशी परिस्थिती आहे। यावर मात करण्यासाठी शिक्षक व गावकऱ्यांनी लोकवर्गणी करत गावातीलच सुशिक्षित स्वयंसेवक ठेवलेले आहेत। त्यामुळे या शाळेत अध्ययन प्रक्रिया निरंतर चालू आहे। नमस्कार, मी जयसिंग हरिचंद्र राठोड, मुख्याध्यापक जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल जेवनाळा। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात। त्यामध्ये विशेष करून मुलांचे शिष्यवृत्ती आणि नवोदयचे वर्ग घेतले जातात। मागील 3 वर्षापासून शिष्यवृत्ती आणि नवोदय या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगला यश संपादन केलेले आहे। त्यामुळे बाहेरील गावची मुलंसुद्धा आमच्या शाळेत येऊ लागले आहेत। पालांदूरसारख्या ठिकाणाहून सुद्धा काही मुलांची ॲडमिशन झाली आहे। त्याचबरोबर गुरडा, इसापूर येथील विद्यार्थी देखील या शाळेत प्रवेश घेत आहेत। आमच्या शाळेचा निकाल दरवर्षी चांगला असतो। या शाळेच्या विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी यांचा खूप चांगला आम्हाला प्रतिसाद आणि सहकार्य आहे। त्यामुळे आमची शाळा दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे। शाळेमध्ये भौतिक संसाधने आणि डिजिटल संसाधने उपलब्ध आहे। त्यामध्ये कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर इत्यादी साहित्य उपलब्ध आहे। यावर्षी आम्हाला नाशिकच्या प्रसिद्ध ई-गाईड कंपनीकडून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर मोफत देण्यात आले। या प्रसंगी उद्घाटनाला मेंढेताई उपस्थित होत्या। शाळेतील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच वृक्षारोपण व जोपासनाची सवय लागावी म्हणून शाळेत वृक्षारोपण केलेले आहे। त्याचबरोबर त्याची जोपासना नियमितपणे केली जाते। शाळेच्या आवारात परसबाग फुलवली आहे। त्यामधील भाजीपाला जो पिकतो त्याचा उपयोग शालेय पोषण आहारात केला जातो। त्याचबरोबर आमच्या शाळेत संगणक लॅब आहे। त्यामध्ये नियमित दिवसाला एका इयत्तेचा वर्ग चालतो। त्यांना शिक्षक मार्गदर्शन करतात। मी अभय वसंतजी भुते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य। मागील 3 वर्षापासून आमच्या जेवनाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेमध्ये नवोदय, शिष्यवृत्ती व अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहेत। तसेच अनेक विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्येही पात्र झालेले आहेत। तसेच शाळेतील जो प्रांगण आहे, हा प्रांगणातील ज्या भिंती आहेत, सर्व भिंती ह्या बोलक्या झालेल्या आहेत। व तसेच गावातील जे बाहेरगावी शहरात जाणारे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना सीबीएसई शाळांची आकर्षण होते, असेही विद्यार्थी आज शाळेचा हा बदललेला रूप पाहून शाळेमध्ये आकर्षित होत आहेत व शहरात जाणे सोडून ते आज आपल्याच गावच्याच प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। त्याचप्रमाणे गावातील जे नागरिक आहेत, ग्रामपंचायत आहे व शाळा व्यवस्थापन समिती आहे, या सर्वांच्या सहकार्याने आज ही जी शाळा आहे, ही शाळा जे नावारूपाला येत आहे। आणि शाळेचे जे रंगरंगोटी आहे, बोलक्या भिंती आहेत, पुन्हा आरो सुविधा किंवा शालेय विद्यार्थ्यांची जी मिनी बँक आहे, अशा अनेक उपक्रमांनी आज शाळा आमच्या पूर्ण परिसरामध्ये नावाजलेली आहे। त्याचमुळे परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी हे आमच्या शाळेमध्ये येत आहेत। यामध्ये जवळील पालांदूर, इसापूर,
गुरढा अशा अनेक गावातील विद्यार्थी आज आमच्या या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत। एकीकडे काही ठिकाणच्या शाळा बंद होत आहेत, मात्र याला कारणही तशीच आहेत। काही ठिकाणी शिक्षक संख्या नाही आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थी संख्या नाही आहे। मात्र आमच्या या ठिकाणी 7 वर्गाला 4 शिक्षक असतानाही आमच्या या 4 शिक्षकांनी व आमच्या या समितीने गावातून लोकवर्गणी करत स्वयंसेवक ठेवलेला आहे व यातून आम्ही जे विद्यार्थ्यांना होणारे शिक्षण आहे हे देत आहोत व यामुळे एकंदरीतच शाळेची गुणवत्ता ही सुधारलेली आहे आणि हे आमची शाळा आहे, ही शाळा आता एक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। माझे पूर्ण नाव ग्रीष्मा संजय सेलोकर। मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेवणाळा येथील इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। मला माझी शाळा खूप आवडते, कारण माझी शाळा प्लॅस्टिक मुक्त आहे। माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात। उदाहरणार्थ संगणक कक्ष, शालेय बचत बँक, 100% उपस्थिती फ्लॅग आणि आमच्या शाळेतील परसबागसुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे। त्यामुळेच या शाळेचे झालेले कायापलट हे राज्यातील शासकीय शाळांना प्रेरणा देणारे असून याप्रमाणे इतर गावातील गावकऱ्यांनी शाळेला सहकार्य केले तर त्याही शाळा आदर्श शाळा होतील, यात काही शंकाच नाही। हे मात्र विशेष। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।